सो हे गाईज, वेलकम बॅक टू विनेश व्लॉग्स. परत एकदा स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर येस, मी सध्या झालेली आहे रेडी ऑफिसला जाण्यासाठी. सो आजचा जो व्लॉग आहे तो परत एक कुकिंग व्लॉग आहे. तर मी पुरी भाजी केली होती 2 दिवसापूर्वी, तर त्याचाच हा व्लॉग आहे. तर कुर्म्याची एक थोडीशी वेगळ्या स्टाईलने मी कुर्मा केला, तर म्हटलं तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करूया. आणि पुरी करताना एक खूप छान काय म्हणतो आपण, ट्रॅजेडी, गोंधळ किंवा मला तो वर्ड सुचत नाही आहे, पण ते झालं होतं. पण ते नंतर आम्ही रिपेअर केलं आणि सुधार केला. आणि दिनेशनी मेन हेल्प केली मला ते पुरी नीट करण्यामध्ये. तर तेच या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर तुम्ही बघा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि जसं मी म्हटलं, आम्हाला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा. आणि त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही हा ब्लॉग कंटिन्यू करा. येस, इथे मी भाज्या सगळं कट करून घेतलेलं आहे. बीन्स, शिमला, टोमॅटो आणि इथं फ्लावर आणि बटाटे कट करून मी मिठाच्या पाण्यात थोडंसं भिजवून ठेवलेलं आहे. हे पुरीचं पीठ मी मळलेलं आहे. आणि सगळ्यात आधी मी हे कुकरमध्ये टाकते आहे सगळ्या भाज्या. आणि यामध्ये मी पीज, जे फ्रोझन पीज असतात ते पण टाकते आहे. हे कुकरमध्ये घालून सगळं ह्याला मस्त बॉईल करून घ्यायचं आहे. तर आता कुर्मा बनवण्यासाठी मी सगळ्यात आधी टाकते ते तेल तापल्यानंतर मी टाकते यात जिरे आणि 2-3 लवंग. जिरे थोडेसे तडतडल्यानंतर त्यामध्ये मी घालते कांदा. ॲक्च्युली कांदा टोमॅटो मी असे लांब लांबच कट करून घेतले, कारण ह्याला आपण नंतर मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. आणि हा कांदा मस्त सॉफ्ट होईपर्यंत, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. यामध्ये मी टाकते चवीनुसार मीठ. मीठ टाकल्याने कांदा लगेच भाजला जातो. आणि यात मी टाकते सौंफ किंवा बडीशोप जे म्हणतो आपण ते. तर बडीशोप हे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे ग्रेव्ही बनवण्यासाठी. तर कोणतीही ग्रेव्ही तुम्ही बनवत असाल, पनीरची किंवा मिक्स व्हेजची किंवा आता हे कुर्म्याची, तर सौंफनी एक वेगळीच टेस्ट येते. हे नक्की तुम्ही ट्राय करा. आणि आता मी टाकते अद्रक लसूण पेस्ट आणि परत याला मस्त मिक्स करून घेते. यात आता टाकलेले आहे मी काजू. ॲक्च्युली माझ्याकडे असे थोडेसे नमकीन काजू होते आणि नंतर मग सुके काजू, हे सगळं टाकलेलं आहे. काजूनी तुमची ग्रेव्हीला थिकनेस येतो. तुम्हाला असं थिक ग्रेव्ही असेल तर तुम्ही काजू टाका. आणि आता मी जे लांब लांब कट केलेले टोमॅटो होते ते मी मिक्स करून त्याला मस्त बॉईल करून घेणार आहे 2-3 मिनटं. टोमॅटो बॉईल करून झालेले आहे. त्यात आता मी टाकते हळद, तिखट, धनेपूड, जिरापूड आणि गरम मसाला, हे सगळं टाकून मस्त मिक्स केलेलं आहे. आणि यात थोडासा मॅजिक मसाला, मॅगी मसाला जो असतो तोही टाकला आहे मी टेस्टसाठी. हे सगळं मस्त परत आता पाणी घालून मिक्स करणार आहे.
तर हेच इथे बघू शकता तुम्ही सगळ्या भाज्या बॉईल करून झालेल्या आहेत. याला आता मी मिक्सरमधून बारीक ग्राइंड करून घेणार आहे. हे झालेलं आहेत आपल्या कांदा टोमॅटोची मस्त प्युरी आणि भाज्यासुद्धा सगळ्या उकडून झालेल्या आहेत. आणि इथे मी किचन किंग मसाला यूज करते. तर ह्या भाज्या सगळ्या त्या ग्रेव्हीमध्ये घालून किचन किंग मसाला घालून मिक्स करायचं. इथे झालेला आहे माझा कांदा कट करून आणि पुऱ्या पण करायला रेडी झालेल्या आहेत. इथे मस्त कुर्म्याला मी कुर्मा माझा बॉईल होत आहे आणि इथे मी घेते आता पुऱ्या करायला. तर याच खूप दिवसांनंतर कुर्म्याचा बेट ठरला ॲक्च्युली. मिक्स व्हेज कुर्मा पुरी आणि मग अरे तेल घालवायचं नाही आपल्याला बाळा. तेल ते खाली सुटलं ना की तेल पण वापरता येतं म्हणून म्हणतात. थोडा घालायचा थोडा घालायचा खायचं थोडा घालायचं ते पटकन नाही. मम्मीला नाही विचारला ते गव्हाच्या पेढ्याची किती काय म्हणतो नाही रे थोडा आला पाहिजे. हॅलो, आता ते सोड माझी पुरी फुगत नाहीये. सोडा घालणार नाही ना आणि पापड सारखं व्हायला मी काढल्यानंतर त्याला काय होतं पापड. अगं मग मी कडाकल्यासारखं झालंय ते. मग मी कंप्लीट जाण नव्हती. मग आता कधी लाटवते ते सगळं म्हणून एक दोन लाटून बघू का पण हे व्हायला गेलं आता नाही रे बाबा. तर येस इथे गडबड अशी झाली होती की मी जे पुऱ्याचे पाती आहेत ते खूप पातळ लाटल्या होत्या. ॲक्च्युली मी थोडीशी कन्फ्यूज झाली कारण मी पहिल्यांदा पुऱ्या करते. तर मी करंजीच्या पाती किंवा पापड किंवा कडाकणी लाटायचं असेल तर ते पातळ लाटायचं असतं. पुऱ्याला थोडंसं जाडच पाहिजेत पाती. सो मी हे परत लाटते आणि ट्राय करते आता. अँड येस दिनेश जसं बोलला की चुकीमधूनच माणूस शिकतो. तर थोडीशी फ्रस्ट्रेट झाली होती मी कारण मी खूप साऱ्या पुऱ्या केल्या होत्या. म्हणजे पण येस लाटून जाड लाटल्यानंतर खूप छान अशा फुगत होत्या आमच्या पुऱ्या.
सुटलीस ना ते कायचा प्रॉब्लेम नाहीये, जाड लागायचं. त्यात वगैरे कोणी होणार नाहीत ना. This is the only correction which I have made. पन्नास पुऱ्या केल्या 50 का 25 होणार. लिटरली 25 करायचं. एकाचा अर्धा मोड होईल. दोन सोडले असतात पण आता मी रुसतोय जास्त त्यामुळे फुटते जास्त. मला पण क्रेडिट द्यायचं. देणार रे बाबा. नवऱ्याने बायकोला स्वयंपाकामध्ये साथ दिली, मदत केली तर बिघडत नाही. यार इथे काही शिफ्ट झालंय सुरू झालं. आणि मला पूर्ण तपासून खेळवशील ना असं थोडी ती हे आपण टाकून सोडलीस ना तर हे होत नाही. मला अशी आवडते. अशी वाले खायला पूर्ण मैद्याचं. हो पूर्ण मैद्याला करायला कोणाला तुझं माझं लागलं. then guys कोल्ड्रिंक मध्ये घालायला नाही आज. काय सांगा जाऊ शकते ना. आणि हे आहे आमचं रेडी कुर्मा पुरी. आम्ही श्रीखंडसुद्धा आणलं होतं आणि जाड लाटल्यानंतर खरंच खूप खुसखुशीत पुऱ्या झाल्या आमच्या. तुम्हाला ह्या कुर्म्याची रेसिपी किंवा हा व्लॉग आवडला असेल तर नक्की या व्लॉगला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.